हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्य भाजपमध्ये मोठे बदल, 2 केंद्रीय मंत्री नियुक्त। प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती। दिल्लीमध्ये मंगळवारी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार। फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक। कोर्टात याचिका दाखल करून फेर मतमोजणीची मागणी करणार। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। 19व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नव्हती। एआरओच्या टेबलवरून मतांचा हिशोब सुद्धा मिळाला नाही, अनिल परब यांचा आरोप। अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा हात। संजय राऊतांचा आरोप। वंदना सूर्यवंशींचे फोन तपासावेत, राऊतांची मागणी। 19व्या फेरीनंतर कोणतीही घोषणा झाली नाही। 48 मतांनी पराभव झाला की करण्यात आला हा संशय। नेमका कोणता घोळ झाला? सीसीटीव्ही हवा, अमोल कीर्तीकर यांची प्रतिक्रिया। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल संशयास्पद। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी। मतमोजणी दिवशी केंद्रावर आशिष शेलार यांचा फोन आला होता का? शेलारांचे कॉल रेकॉर्ड तपासा, सुषमा अंधारे यांची मागणी। 4 आयोगांनी सांगितलं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही, तसं झाल्यास आंदोलनामध्ये उतरणार। छगन भुजबळांचा इशारा। नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटले, व्हिडिओ समोर। खासदार संजय राऊतांचा आरोप। तर कोकणातील जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे संजय राऊत कपाळ करंटे। नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ। शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर शिंदे गट मोठा भाऊ असल्याचं 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाईंसह शिरसाट यांचं देखील वक्तव्य। तोडीबाज, वसुलीबाज, मांडवलीबाज अशी बच्चू कडू यांची राज्यामध्ये ओळख। आमदार रवी राणांचा आमदार बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल। 20 जागा लढवणार असल्याचं सांगत बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत। रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप। राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, नाना पटोले यांची माहिती। सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट। सरकारी शिष्टमंडळाकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती, तर लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार। राजकीय पक्षांसमोर आमदारांची मतं फुटू न देण्याचं आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता। 27 जुलैला विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार। जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार। जयंत पाटील यांच्यासोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवार यांच्याकडूनच पूर्णविराम। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज ठाकरे सहभागी होणार। पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येईल। एका पदासाठी मैदानी चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या पदासाठी 4 दिवसानंतर मैदानी चाचणी होईल। नीट परीक्षेमध्ये गडबड झाल्याची शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली। कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास सोडणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका। मे महिन्यामध्ये 2844 कोटींचा दंड वसूल। मुंबई विभागात सर्वाधिक दंड वसूल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।